19 तारखेला आता 19 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारामतीत येणार आहेत. 19 ऑक्टोबर नाही, बहुतेक 16 ऑक्टोबरला येतील. हा. पण नक्की येणार आहेत का नाही येणार आहेत ही माहिती अजून माझ्यापर्यंत आलेली नाहीये. साहेबांनी त्यांना निमंत्रण दिलंय. 16 ऑक्टोबरला विद्याप्रतिष्ठानचा वर्धापन दिन असतो आणि साहेबांच्या विनंतीला मान देऊन पंतप्रधान 100% येतील. फक्त तारीख अजून मला माहिती नाहीये, ती आपल्याला अधिकृतपणे कळेल. पंतप्रधानांचा बारामती दौरा होतोय, अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष हा एनडीएत सहभागी होण्याच्या चर्चेला आता उधाण आलंय. एकंदरीत शरद पवारांकडून देखील पंतप्रधान मोदींची भेट घेण्यात आली. अलीकडच्या कालावधीमध्ये सुप्रिया सुळेंचं देखील भाजप सोबत जे काय वावरणं आहे ते वाढलेलं आहे. 16 तारखेचा दौरा कुठेतरी यावर शिक्कामोर्तब करतोय असं वाटतं? तसं काय नाहीये. मी पण पंतप्रधानांना भेटलो रेवतीच्या रिसेप्शनला. त्याच्यामुळे ठीक आहे, आपण भेटू शकतो. आणि ते पंतप्रधान आहेत, ते देशाचे पंतप्रधान आहेत, ते भाजपचे नेते नाही आहेत, ते आपल्या सगळ्यांचे पंतप्रधान आहेत आणि त्यांचा अभिमान मलाही वाटतो. ते चांगल्या पद्धतीने काम करत आलेत आणि त्यांना भेटणं हे काही चुकीचं मला वाटत नाही. कामासाठी आपण कुणालाही भेटू शकतो आणि लोकांची जी कामं असतात ती म्हणजे जे आपले सगळे नेते सत्तेत आहेत त्यांना भेटून ती कामं आपण मार्गी लावली पाहिजे. त्याच्यात काही गैर किंवा चुकीचं नाही. एक पत्र बारामतीत व्हायरल होते, बारामती परती झाले असे देखील त्यात म्हटलं झालं आहे आणि गुन्हेगारी भरपूर प्रमाणात वाढलेले. संपूर्ण पवार कुटुंबाने लक्ष घालावे असे त्यात विनंती करण्यात आलेली आहे. काय एकतर नवीन काय ना काय नवीन पत्र हे येत राहतात. मला आठवतंय पूर्वी पण काहीतरी एक पत्र आलेलं, परत काहीतरी एक नवीन पत्र आलेलं आणि हे सगळे पत्र अनॉनिमस असतात. पत्र कोण लिहितंय हे काय तिथं खालती ते त्यांचं नाव लिहित नाही. पुढच्या वेळेस तुमच्या माध्यमातून विनंती करतो मी त्यांना, जे हे पत्र लिहितात तुम्ही नाव तरी लिहा, म्हणजे चर्चा करता येईल, बोलता येईल, नक्की काय त्यांची अडचण आहे हे आम्हाला समजून घेता येईल. पण बाकीच्यांचं मी काय सांगू शकत नाही. पण आम्ही सगळेच इथं काम करत आलोय. आठवड्यातले 5 दिवस मी इथं बारामतीत असतो आणि आता म्हणजे पवार कुटुंब जर तुम्ही बघितलं तर मी, साहेब आणि ताई आज आम्ही सत्तेत नाहीये. आमचा पक्ष वेगळा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार हा पक्ष वेगळा आहे. आज सत्तेत आहे राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पक्ष तो आज सत्तेत आहे. त्याच्यामुळं राजकीय जर तुम्ही आम्हाला विचारत असाल तर आज सत्तेत नसून सुद्धा जास्तीत जास्त वेळ मी बारामतीकरांसाठी देतोय. परवा कनेरी काटेवाडीमध्ये पण एक घटना घडली. आम्ही सरळ तिथं कदम साहेब जे आपले नवीन DYSP आहेत त्या मुलीच्या कुटुंबासोबत मी तिथं गेलो आणि त्यांना न्याय आपण दिला. न्याय देण्याचा आपण प्रयत्न करतोय. बारामती पोरकी झाली का? ती झाली. दादा हे खूप मोठे नेते होते. दादांचं आणि बारामतीचं नातं हे फार वेगळं होतं. परत तसे दादा होणं हे शक्य नाहीये. दादांनी तेवढा वेळ दिला, तेवढी त्यांनी कामं केली आणि तेवढी त्यांची नाळ बारामतीकरांशी जोडली गेली होती. आम्ही सगळे प्रयत्न करू. आम्ही आता नवीन पिढी आहोत. आम्ही आमच्या पद्धतीने कष्ट घेतोय, वेळ देतोय. सत्ता नसून सुद्धा आम्हाला जे काही करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. पण आज जे सत्तेत आहेत त्यांनी थोडं जरा लक्ष देणं हे गरजेचं आहे, हे असं मलाही वाटतं. गुन्हेगारी वाढत चालली आहे का? 100% वाढत चालली आहे. अलीकडच्या काळात ह्या गेल्या महिन्याभरातच एवढे भयानक गोष्टी बारामती तालुक्यात घडल्या जे ह्याच्या आधी कधी घडत नव्हते. दादांचा एक दरारा असायचा. जे कोण हे क्रिमिनल माइंडेड लोक आहेत ते घाबरायचे, त्यांना एक भीती वाटायची. पण आता तो वचक इथं राहिलेला नाहीये. तो वचक आपण परत एकदा इथं निर्माण केला पाहिजे. आज जे सत्तेत आहेत त्यांनी थोडं इथं लक्ष वाढवणं हे गरजेचं आहे. पोलीस अधिकारी असतील, सरकारी सगळी यंत्रणा असेल, त्यांना इथं ताकद दिली पाहिजे. कडक निर्णय घेतले पाहिजेत.
आणि बारामतीत जी वाढती गुन्हेगारी आहे ती आत्ताच्या आत्ता ताबडतोब ती थांबवली पाहिजे, ती बंद केली पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय. इथून पुढेही आम्ही प्रयत्न करत राहू. दादांची उणीव किंवा त्यांची जागा ही कोण भरून काढू शकणार नाही. दादा हे दादा होते, पण आमच्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय, वेळ देतोय, लोकांना भेटतोय, जिरायत भागात जातोय, बागायत भागात जातोय. जी काही कामं आज आमच्याकडून होऊ शकतात ती कामं करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. सत्ता नसून सुद्धा आपल्या एनजीओ कडून किंवा शरयू फाउंडेशन कडून किंवा ताईंच्या खासदार निधीतून, साहेबांच्या खासदार निधीतून, ताईंच्या ऑफिसकडून, साहेबांच्या ऑफिसकडून, माझ्या ऑफिसकडून जे काही शक्य आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. इथून पुढेही आम्ही हे करत राहू. आम्ही इथं फक्त आणि फक्त बारामतीच्या सेवेसाठी आहोत. 50 वर्ष लोक आम्हाला इथं साथ देत आलेत, आमच्या कुटुंबाला आशीर्वाद देत आलेत आणि तो आशीर्वाद आम्ही वाया जाऊन देणार नाही. आम्ही बारामतीकरांसाठी इथून पुढेही काम करत राहू. जे काय असेल, कुणाची कुठलीही अडचण असू दे, ते येऊ शकतात, भेटू शकतात आणि ती अडचण सॉल्व्ह करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आमच्याकडून नेहमीच होईल. दादा, त्या पत्रातले जर मुद्दे आपण पाहिले तर अतिशय गंभीर मुद्दे आहेत. नगरपालिकेतले काही मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेत. नगराध्यक्षांच्या माध्यमातून एक कली कार्यक्रम केला जातो. ज्या निविदा ऑफलाईन काढण्यासाठी जे शासन निर्णय आहेत त्या निर्णयांचं कुठेतरी उल्लंघन करून 78-80 लाखाच्या निविदा ऑफलाईन काढल्या जातात. त्यामध्ये भ्रष्टाचार केला जातो. आपल्या पक्षाकडून देखील तो मुद्दा 15 ऑगस्टला उचलला होता आणि त्या संदर्भात एक आंदोलन केलं गेलं होतं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्या पक्षाची भूमिका काय असणार आहे? तुम्ही बारामतीकरांना वेळ देतायत, आपली भूमिका काय असणार आहे? आता इथं आरतीताई आहेत, ते विरोधी पक्ष नेते आहेत आपल्या नगरपालिकेचे. ते तिथं हे सगळे मुद्दे मांडत असतात. 15 ऑगस्टला मोठं आंदोलन पण आमच्या पक्षाने उभं केलं. हा एक मुद्दा तुम्ही इथं मांडताय, पण असेच अनेक विषय आहेत. हे सगळे आम्ही तिथं हाऊसमध्ये, आम्ही म्हणजे ताई तिथं मांडत असतात. हे सगळे लोकहितांचे प्रश्न आहेत, आम्ही ते समजू शकतो. आता एक 2-3 दिवसानंतर मी स्वतः आपल्या नगराध्यक्षांना भेटणारे, सीओना भेटणारे, त्यांची वेळ घेणारे आणि बारामती शहरातले जे काय अडचणी असतील, आपले जे काय प्रॉब्लेम असतील, हे आम्ही त्यांच्यासमोर मांडणारे, त्याचा पाठपुरावे आम्ही करणारे आणि हे सगळी कामं आम्ही मार्गी लावू. भ्रष्टाचार वगैरे जर कोण करत असेल तर आम्ही ते खपून घेणार नाही. बारामतीमध्ये हे सगळं अजिबात आम्ही चालू देणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही बारामतीकरांसाठी तिथं लढत राहू. बारामतीमध्ये आता सध्या आपण पाहिलं तर कोट्यावधी रुपयांची कामं त्या ठिकाणी सुरू आहेत. मात्र या सगळ्या कामांमध्ये जे शासकीय अधिकारी, जे कंत्राटदार आहेत, अतिशय निकृष्ट दर्जाची कामं त्यांच्या माध्यमातून केली जातात. लाखो रुपयांचा निधीचा अक्षरशः चोराडा केला जातो आणि हेच शासकीय अधिकारी आता ठेकेदारांना पाठीशी घालतायत. बारामतीचे लोकप्रतिनिधी देखील याकडे दुर्लक्ष करतायत. आपल्या पक्षाची या संदर्भात काय भूमिका असणार आहे? काय, एकतर दादा एवढे मोठे नेते असून सुद्धा बारामतीला वेळ देत होते. दर आठवड्याला दादा बारामतीमध्ये असायचे आणि पहाटे 5 वाजता 6 वाजता ते सगळे विकास कामांची पाहणी करायचे. आपल्याला एकतर आता दादांची सवय किंवा त्यांच्या कामाची सवय झाली आहे. त्याच्यामुळं आत्ता जे काकी आहेत, वहिनी आहेत, त्यांनी पण त्या पद्धतीने आलं पाहिजे. विकास कामांकडं तिथं पाहणी केली पाहिजे. जे कोण तिथं ठेकेदार असतील, कॉन्ट्रॅक्टर लोक असतील, त्यांना तिथं सांगितलं पाहिजे, योग्य ते सूचना दिले पाहिजेत. म्हणजे दादा, मला आठवतंय विद्याप्रतिष्ठानमध्ये काही जे आपले नवीन बिल्डिंग आहेत तिथं स्वतः मी बघितलंय दादा ज्या पद्धतीने काम करायचे. म्हणजे थोडी जरी तिथं गडबड असेल तरी ते तिथं ठेकेदाराला तोडायला लावायचे, परत ते बनवायला लावायचे. फिनिशिंग जर थोडं चुकीचं असेल तर परत ते करायला लावायचे. आणि त्याच्यामुळं बारामतीमध्ये जे काय आज आपल्याला नवीन इमारत किंवा जे बिल्डिंग दिसत आहेत हे त्याच्यामुळं, किंवा जे शासकीय जे बिल्डिंग आहेत बारामतीत, अख्ख्या जिल्ह्यात, आपल्या देशात असे बिल्डिंग नसतील ते बारामतीत आहेत. कारण त्यांना एक आवड होती, त्यांना त्यातलं ज्ञान होतं, एक पॅशन होतं आणि ते त्या पद्धतीने करायचे. आज आमच्या हातात तर सत्ता नाही आहे. अधिकारी आमचं ऐकतात, नाही असं नाही, पण किती ऐकणार? शेवटी उद्या जर आमच्या हातात जेव्हा सत्ता येईल तेव्हा आम्ही अधिकाऱ्यांनी त्यांना सांगू शकतो
ती कामं आम्ही बघू शकतो. त्या कामांचा पाठपुरावा आढावा आम्ही दर 4 दिवसाला, 5 दिवसाला, 6 दिवसाला आम्ही घेऊ शकतो आणि ती कामं आम्ही मार्गी लावू शकतो. दादा, शरद पवारांचा जो पक्ष आहे, शरद पवार गट, तो भाजपसोबत जाण्याच्या तयारीत आहे असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मीडियावरती आपण पाहिलेलं आहे. जाणार आहे का? आता हे तुम्ही पवार साहेबांनाच विचारायला पाहिजे. मी इथं एक छोटा कार्यकर्ता म्हणून इथं फिलिप्सच्या दुकानाचं उद्घाटन करायला आलोय. त्याच्यामुळं मला हे ह्यातली काही माहिती नाहीये. मला वाटत नाही की आम्ही भाजपसोबत जाऊ. पण ठीक आहे, तुम्ही विरोधक आहात म्हणजे शत्रू असतात किंवा डायरेक्ट त्यांचा जाऊन गळाच धरायचा असतो असं नसतं. कधीच हे राजकारण पवार साहेबांनी केलं नाही. आजच खरं तर मी सकाळी फोटो बघत होतो, राजीव गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी सोबत काहीतरी काम करतायत. म्हणजे असे पण दिवस होते भारतातल्या राजकारणाला की आज ठीक आपले मित्र जरी असला, कोण आपला मित्र जरी असला तरी वेगळे विचार असू शकतात, तरी आपण ते मैत्री जपतो. पण आज जर तुमचे विचार वेगळे असतील, माझे विचार जर वेगळे असतील, डायरेक्ट आपण एकमेकांचे गळेच धरायचे असतात असं नसतं. सगळे आता सुशिक्षित झालेत, आपण वैचारिक लढाई करू आणि त्या पद्धतीचं राजकारण परत एकदा आता इथं आलं पाहिजे. ही जबाबदारी आता आमच्यासारख्यांनी, नवीन पिढींनी घेतली पाहिजे. कारण अलीकडच्या काळात राजकारण एवढं म्हणजे वेगळं झालंय, चुकीच्या दिशेने राजकारण चाललेलं आहे. दादा पण जाता जाता तुम्हाला सगळ्यांना त्यांचं ते भाष्य आठवतच असेल. आणि कुठंतरी आपण सगळ्यांनी, जनतेने पण इथं आम्हाला सहकार्य केलं पाहिजे आणि चांगल्या लोकांना, निष्ठावंत लोकांना तिथं संधी दिली पाहिजे, निवडून दिलं पाहिजे, त्यांना काम करायची संधी दिली पाहिजे. मग कुठंतरी एक समाज म्हणून, एक सोसायटी म्हणून आपण हे राजकारण बदलू शकू.